नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पपई लागवड याविषयी माहिती बघणार आहोत। पपई लागवडीमध्ये आपल्याला मुख्यतः दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पपईचं मार्केट आणि पपई लावण्याची जी आपली वेळ आहे, ह्या दोन गोष्टी जर आपल्याला नीट समजल्या तरच आपण पपईचं मार्केट कॅप्चर करू शकतो। मित्रांनो, पपईचं मार्केट नेमकं कोणत्या वेळी जास्त असतं? पपईला जास्तीत जास्त मार्केट हे रमजानमध्ये मिळतं, त्यानंतर श्रावणमध्ये मिळतं आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये मिळतं आणि तसंच नोव्हेंबरमध्ये सुद्धा पपईला चांगलं मार्केट असतं। ह्याच कालावधीमध्ये आपल्या पपईचं जास्तीत जास्त उत्पादन निघालं पाहिजे, ह्या हिशोबाने आपल्याला पपई लागवड करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर रमजान ध्यानात घेऊन पपईची लागवड करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण रमजानमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 25 ते 30 हजारापर्यंत रेट मिळू शकतो आणि नेहमी मिळत असतो, कारण मी स्वतः मागच्या 3 ते 4 वर्षापासून पपईची लागवड करत आहे। दरवर्षी माझ्याकडे 5 ते 6 हजार झाडांची लागवड असते, तर मी माझेच अनुभव तुम्हाला सांगतोय। तर शेतकरी मित्रांनो, रमजानमध्ये 25 ते 30 हजाराचा रेट मिळतो, त्यानंतर हा रेट डाऊन होतो। जूनच्या टायमाला आपल्याला 10च्या आसपास रेट मिळतो आणि नोव्हेंबरपर्यंत आपल्याला सरासरी 10 रुपयांचा रेट आरामात मिळू शकतो। नोव्हेंबरच्या नंतर पुन्हा मार्केट खाली जातं मित्रांनो, कारण जसजसे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे सुरू होतं तर उन्हाळ्यामध्ये याचं कन्झप्शन कमी होतं। मग अशा वेळेस पपईला मार्केट अगदी 3-4 किलोपर्यंत सुद्धा खाली येतं। मग अशा वेळेस आपण पपई नेमकं कोणत्या महिन्यात लागवड करणं गरजेचं आहे? तर रमजान ज्या महिन्यात येतो त्याच्या अगोदर तुम्ही 8 ते 9 महिने तुमची पपई लागवड करणं गरजेचं आहे, जेणेकरून रमजान येण्या अगोदर तुमचा माल 1 महिना अगोदर तयार असला पाहिजे। मग तुम्ही रमजानच्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त पपईचं उत्पादन घेऊ शकता। तसंच त्यानंतर सुद्धा पपईचं उत्पादन चालू असतं, परंतु तुम्हाला रमजानचा फायदा घेणं गरजेचं आहे। रमजानला ध्यानात घेऊन जर तुम्ही पपई लागवड करत असाल तर तुम्हाला व्हायरसला सांभाळणं गरजेचं आहे, कारण पपईवर व्हायरसचा अटॅक हा जास्त येत असतो अशा वेळेस। आणि जर आपण डिसेंबर जानेवारी या पिरियडमध्ये लागवड करत असाल तर आपली पपई ही सप्टेंबर ऑक्टोबर पासून सुरू होते मित्रांनो, किंवा ऑगस्टपासूनही चांगली जर आणली तर ऑगस्टपासूनही सुरू होते। मग अशा वेळेस ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या 4-5 महिन्यामध्ये आपल्याला चांगला रेट मिळतो। नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही काही प्रमाणात आपल्याला चांगला रेट मिळतो, त्याच्यानंतर रेट डाऊन होतो। मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण डिसेंबर जानेवारीमध्ये पपई लागवड करतो तर ह्यावेळेस व्हायरसचा धोका कमी असतो, कारण नंतर उन्हाळ्याचा पिरियड असतो, उन्हाळ्यामध्ये एवढी काही रोगराई येत नाही। परंतु आपण जर रमजानला हिशोबात धरून लागवड करत असाल तर आपल्याला ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे। मग लागवड करताना आपल्याला नेमकं जमिनीची मशागत कशी करायची? मित्रांनो, एक तर आपल्या जमिनीची चांगली मशागत करून घ्यायची आहे, आडवी उभी नांगरट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर एकरी 3 ते 4 ट्रॉली शेणखत टाकून घ्यायचं आहे मित्रांनो, आणि त्याच्यानंतर रोटावेटर मारून आपल्याला बेड तयार करायचे आहे। आता लागवडीच्या 3 ते 4 पद्धती आहेत। तुम्ही 8x5 करू शकता, 8x4 करू शकता, किंवा 6x5 करू शकता, किंवा 10x3.5 करू शकता, 10x4 करू शकता। ह्या लागवडीच्या विविध पद्धती आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे जर ट्रॅक्टर असेल आणि आपण जर ट्रॅक्टरने फवारणी करू शकत असाल तर 8 फुटापेक्षा कमी अंतर करू नये 2 सऱ्यांमधलं, आणि तुम्ही सरीतलं अंतर म्हणजे 2 झाडामधलं अंतर 3.5 फुटापेक्षा कमी करू नये। 3.5 ते 4 फूट कमीत कमी हे अंतर 2 झाडातलं पाहिजे आणि 8 फूट अंतर हे 2 सरीतलं पाहिजे। ज्यावेळेस पपई हार्वेस्टिंगला येते, ज्यावेळेस ते लेबर आपले कॅरेट डोक्यावर घेऊन चालते, त्यावेळेस त्यांना व्यवस्थित चालता आलं पाहिजे। ह्या गोष्टी ध्यानात घेऊन, आणि शक्यतो सेंटरला रोड असणं गरजेचं आहे, कारण खूप वेट असतं ह्या पपईचं आणि लेबर त्यावेळेस थोडं त्रास देतं। तर मग ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहे, ह्या सगळ्या ध्यानात घेणं गरजेचं आहे। तर आपण कुठं होतो, 3 ते 4 ट्रॉली शेणखत टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला बेसल डोस टाकायचा मित्रांनो। आपल्याला 10-26-26 हे खत जर उपलब्ध असेल आपल्याकडे तर आपल्याला एकरी 1 बॅग किंवा 2 बॅग एवढं हे खत आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर जे दुय्यम अन्नद्रव्य आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, हे सुद्धा आपल्याला एकरी 25 ते 30 किलो
एवढं वापरायचं आहे आणि मायक्रोन्यूट्रंटसुद्धा 25 ते 30 किलो ह्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे. मग अशा पद्धतीनं जर आपण बेसल डोस बनवून घेतला आणि बेडवर लागवड केली तर बेडवर लागवड करण्याचा एक फायदा असा होतो, ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये हेवी रेनफॉल येतो तर त्यावेळेस पपईच्या खोडांना पाणी लागत नाही आणि ते खोड सडत नाही. ज्यावेळेस वरती लोड असतो 70-80 पपई ज्यावेळेस झाडाला वर असतात आणि खाली पाण्यामुळं त्याचं खोड सडतं, मग अशा वेळेस ते झाड वरच्या हेवी लोडमुळे खाली पडण्याचा धोका असतो. माझे स्वतःचे 800 ते 900 झाडं अशा वेळेस पडलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय, शक्यतो बेडवर लागवड करा. आणि बेडवर लागवड करताना पपईच्या दोन्ही साईडला इनलाईन ड्रीप असणं गरजेचं आहे किंवा आपण ऑनलाईन ड्रीपसुद्धा टाकू शकता. मग इनलाईन ड्रीप जर असेल तर आपल्याला वॉटर सोल्युबल खतांचं मॅनेजमेंट करायला सोपं जातं किंवा आपण ऑनलाईन ड्रीपसुद्धा वापरू शकता. शक्यतो पपई लागवड करण्यासाठी आपण ड्रीपचा वापर करावा, जेणेकरून मोजकं आणि व्यवस्थित पाणी नियोजन करता येईल. पपईला अगदी जास्तही पाणी लागत नाही आणि कमीही लागत नाही, अगदी मध्यम स्वरूपात पाणी लागतं. पपईला ज्यावेळेस फुलोऱ्या अवस्थेमध्ये फुलं लागायला सुरुवात होते त्यावेळेस बोरॉनची मात्रा देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली गळ होणार नाही. पपईचे फुलं हे मायक्रोन्यूट्रिएंटला अतिशय सेन्सिटिव्ह असतात. त्या फुलांची गळ ही बोरॉनच्या कमतरतेमुळे होते. तर अशा वेळेस आपल्याला बोरॉनची मात्रा ड्रीपमधून 300 ते 400 ग्रॅम एकरी एवढी देणं गरजेचं आहे ड्रीपच्या माध्यमातून, किंवा आपण स्प्रेसुद्धा घेऊ शकता. मग आता ज्यावेळेस पपई लागवड केल्याच्या नंतर 3 महिन्यामध्ये तिला फुलं लागतात मित्रांनो, आणि फळ 4थ्या महिन्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते. मग ज्यावेळेस आपण जसजसं पुढे जाऊ तसतसं व्हायरससाठी आपल्याला दर 15 दिवसांना एक फवारणी घेणं गरजेचं आहे. मग व्हायरसमध्ये आपल्याला मिओथ्रिन घेऊ शकतो. त्याच्यानंतर अजून बाकीचे बरेच इन्सेक्टिसाईड आहे मार्केटमध्ये उपलब्ध, आपण त्याचा वापर करू शकतो. व्हायरससाठी आपल्याला दर 15 दिवसांनी स्प्रे घेणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण पपईचं मॅनेजमेंट केलं आणि फळ लागल्याच्या नंतर आपण 19-19-19 हे 5 किलो एकरी हे जर दर महिन्याला देत गेलो तर आपल्या फळांची साईज वाढण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीने जर आपण पपईचं नियोजन केलं तर मित्रांनो शक्यतो एकरी 1000 झाडं बसवा. जास्त गर्दी करू नका. 1000 झाडं जरी तुमचे असले त्यातले 100 झाडं तुमचे कमी वजनाचे राहतील, पण जे 900 झाडं आहेत त्यांना चांगला माल लागेल. जनरली जर सरासरी पकडली तर 40 ते 50 किलो माल आपल्या पपईला साधारणतः लागत असतो. याच्यापेक्षा जास्तही लागतो, पण तो आपल्या हातात येत नाही. काही फळांची सड होते, काही फळं ड्रॉप होतात आणि काही कारणास्तव काही फळांना रेट भेटत नाही. तर आपल्याला जे मी सांगितले रमजान, श्रावण आणि आपलं नवरात्री आणि नोव्हेंबर ह्या पिरियडमध्ये जर आपली पपई जास्तीत जास्त आली तर आपल्याला जास्तीत जास्त रेट मिळतो. मग या पिरियडमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यामध्ये मिलीबगचा सुद्धा धोका असतो. त्यासाठी आपण क्लोरोपायरिफॉस किंवा प्रोफेनोफॉस याची फवारणी घेणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस मिलीबगला सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. अशा पद्धतीने जर आपण पपईचं नियोजन केलं तर आपल्याला एकरी, मी जास्त नाही सांगणार, परंतु 1.5 ते 2 लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा यामध्ये राहू शकतो. आणि पपईचा ॲव्हरेज रेट आपल्याला 7 रुपये पकडायचा आहे मित्रांनो. खूप जास्त पपईचा रेट आपल्याला मिळत नाही. रमजानमध्ये आपल्याला जर 25 रुपये रेट मिळत असला तोच रेट फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 3 रुपये मिळतो. मग काही लोक अफवा उडवतात की 25 रुपये रेट आहे, मग तो काही कंटिन्यू नसतो, अपडाऊन चालू असतं, जसं सीझन असेल तसा रेट असतो. अशा पद्धतीनं आपल्याला पपईचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर अजून पपईबद्दल माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नंतर त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल. तसेच मी सांगितलेली पपईबद्दलची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.